पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुमच्या अंतर्यामी दयाळशी. देव आपल्या मंडळीत उभा आहे. तो सत्ता दिशांमध्ये न्याय करीतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण कुठेही न्याय करायला जाताना न्याय द्यायच्या अगोदर या वचन ध्यानात ठेवायचं. मी माझ्या मुखातून कोणाला तरी न्याय देतो, तरी न्यायाधीश असलेल्या परमेश्वर मी न्याय देताना माझ्या बाजूला उभा आहे. जेव्हा परमेश्वर स्वतः तिकडे उभा आहे, तू तुझा न्याय चालवायचा आहे का परमेश्वराचा न्याय चालवायचा ते तू विचार. तुला मस्का मारलेल्या माणसांच्या बाजू तू घेत आहे का? देव त्यांच्यासाठी न्याय द्यायला देवाच्या हृदयामध्ये विचार आहे, तू त्यांच्या बाजूने उभा आहे का? तू विचार कर. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. वचन 2. तुम्ही कोटवर विपरीत न्याय करा, कोटवर दुर्जनांची तडफड करा, गरीब व अनाथ यांचा न्याय करा. आपण हात वर करूया. देवाची ही इच्छा, देवाची ही अपेक्षा आहे. हालेलुया. कुटुंबाचा न्याय करताना, गावाचा न्याय करताना, कुठल्या कुठल्या प्रसंगामध्ये न्याय करताना तुम्ही गरिबांचा बाजू घ्यायला कमी पडलं तर, दुर्बलांचा बाजू घ्यायला कमी पडलं तर, ज्यांना आवाज नाही अशा काही लोक आहेत, आपण नको काय करू, थोडासा त्रास होऊ दे. हालेलुया. अनेक जजेस अनेक ठिकाणी ज्यांना न्याय द्यायला पाहिजे त्यांना न्याय देत नाही. हालेलुया. गरजवंतांना, गरिबांना, इस्रायेलला, इस्रायेलमध्ये देवाने निवडलेले लेकर आहे. हालेलुया. इस्रायेलला न्याय मिळावं म्हणून आपण थोडा उपसारण करतो. हालेलुया. सूत्रांच्या मागे या तिसरं आणि चौथं वचन आता बोलूया आपण. गरीब व अनाथ यांचा न्याय करा, दीन व कंगाल यांची दाद घ्या. गरीब व गरजवंत यांना मुक्त करा. दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चौथं जे वचन आहे, चौथं वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की न्यायाधीशाच्या जबाबदारी देवाच्या लेकरांसाठी सापळा तयार केलेले लोक आहेत. देवाची लेकर म्हणजे गरीब लोक, गरजवंत लोक वगैरे. हालेलुया. त्यांना दुसरा कोणी न्याय द्यायला नाही. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने सांगितलेलं आहे, सापळा करून बसलेले अनेक लोक आहेत. न्यायाधीशाचा काम गरिबांना
या सापळामधून बाहेर काढणे आहे. Praise the Lord. Hallelujah. सिस्टर चौथं वचन वाचा. गरीब व गरजवंत यांना मुक्त करा, दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा. आपण 6वं वचन ऐकूया. 6वं वचन. मी म्हणालो, तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात, तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल. 5वं आणि 6वं एकत्र वाचा. त्यांना माहिती नाही व कळतही नाही, ते अंधारात इकडे तिकडे फिरतात, पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत. मी म्हणालो, तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, एका माणसाला स्वतःचा आयडेंटिटी काय आहे म्हणून विचारलं तर देण्यासारखा उत्तम उदाहरण, उत्तम आयडेंटिटी म्हणजे दुसरं काय नाही. हालेलुया. मी देवाचा पुत्र आहे, मी देवाची कन्या आहे, मी देवाची पुत्री आहे. थोडी वेळपूर्वी सिस्टर मोनिका त्यांचा साक्ष देताना, टोक देताना तुम्ही ऐकले. त्या नावामध्ये देवाचा लेकरू म्हणून आयडेंटिटी आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण कुठेही जाताना, आपण कुठेही उपस्थित असताना मी कोण आहे या गोष्टी मी विसरून चालणार नाही. हालेलुया. सर्वात प्रथम मी जाणायला पाहिजे की मी देवाचा लेकरू आहे. स्वतः प्रभू येशूने हे वाक्याचा कोट केलेला आहे. हालेलुया. तुम्ही देवाचा आहे म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की नाही असे येशूने विचारलेले वचन या वचनाबद्दल आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, इथे लिहिलेलं आहे की जगाचा आधारस्तंभ भारत आहे. Praise the Lord. हालेलुया. हे जे हालचाल आहे त्याविषयी आपण थोडी वेळ स्टडी करूया. Praise the Lord. अधूनमधून असे हालल्यासारखं होते. आपण थोडा स्टडी करूया. Praise the Lord. हालेलुया. पृथ्वीचा आधारस्तंभ हालला. अनेक ठिकाणी झालेलं आहे. हे जगाच्या इतिहासाचा भाग आहे. अजून झाला. हालेलुया. हग्गाई यांचा ग्रंथ आता आपण बोलूया. पवित्र ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. हग्गाई यांचा ग्रंथ 2रा अध्यायातील 5वं वचन आता आपण ऐकूया. आपल्याला 6वं वचन खूप महत्त्वाचं आहे. 5व्या वचनापासूनचे वचन आता आपण ऐकूया. तुम्ही मिस्र देशातून निघाला तेव्हा तुम्हाबरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या काही कायम आहे. तुम्ही भिवू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन मी हाणून सोडली. थोडी वेळापूर्वी उत्तरच्या वतीने एक महत्वाचा व्यक्ती येऊन मला सांगून गेले, फादर कोळी बांधवांसाठी थोडी वेळ घेऊन विशेष मध्यस्थी प्रार्थना करा.
Praise the Lord. कारण हे जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम कोळी बांधवांसाठी विशेष प्रकारे आयोजित केलेले कार्यक्रम आहे. Praise the Lord. हालेलुया. पवित्र ग्रंथ आपल्याला सांगत आहे मी समुद्र हालवणार. Praise the Lord. हालेलुया. समुद्र हालायला पाहिजे असे वेळ आहे. हालेलुया. तिथे समुद्र हालायला पाहिजे. धन्यवाद येशू. हालेलुया. वर्षापूर्वी कोळी बांधव जेव्हा अंदाजमध्ये येत होते अनेकांच्या रडगाणे आम्ही जबरदस्त ऐकलेला आहोत. हालेलुया. म्हणून 2 वर्षापूर्वी अंदाजमध्ये असलेले सगळे लोक जबरदस्त मध्यस्थी प्रार्थना केली. देवाने एक वचन दिलं की 2025-26 दरम्यान अनेकांना भरपूर मासळी परमेश्वर देणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वराने हे वचन पूर्ण केलेलं आहे. कारण अगोदर कधीच मिळत नव्हता अशा अनेक लोकांना येऊन साक्षी देऊन गेले. फादर 46 लाख रुपयाचा वगैरे खर्च होते. देवानी ते 46 लाखाचा वर खर्च फेडायला मदत केलेला आहे. तसे अनेक लोकांनी साक्ष भरपूर लोकांना दिले. काही लोक नवीन मूर्ती बांधलेले त्यांचा पहिल्या वर्षामध्ये परमेश्वराने त्यांचा कर्ज वगैरे फेडलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. ते परमेश्वराच्या हृदयामध्ये आलं तर समुद्रामध्ये तिथे कुठे हालवणे गरजेचे आहे. तिथे परमेश्वर योग्य वेळेनुसार समुद्र हालवणार. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. बसलेले सगळे लोक उभे राहून हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. यंदा सगळ्या मासेमारी धंद्यामध्ये उतरणाऱ्या सगळ्या लेकरांना स्वर्गातून सर्वात पहिले संरक्षण मिळावे म्हणून आपण प्रार्थना करणार. गेल्या वर्षामध्ये थोड्या लोकांना इकडे तिकडे धोका झाले होते. हालेलुया. धन्यवाद येशू. या वर्षामध्ये परमेश्वराच्या कृपेने सगळ्या लोकांना संरक्षण मिळावे म्हणून आपण आपल्या दोन्ही हात वर करत परमेश्वराजवळ प्रार्थना करूया. हे मायाळू कुमारी मारिये पायाच्या गुडघ्याचा जबरदस्त दुखणे आहे. त्या व्यक्तीचा पायाचा
दुखणे मुलग्याचं दुखणे प्रभूने दूर केलं म्हणून येशूने एक संदेश दिला. असे कोण आहे का तिकडे पायाच्या मुलग्याचं दुखणे आहे असे कोण आहे? हालेलुया. लहान बाळाला पण आणलेलं आहे बरोबर. हालेलुया. मुलग्याला दुखणे आहे का बघा. आता दुखत आहे का बघा. आता मुलगा दुखत आहे का बघा. अजून दुखते आराम आहे का बरं वाटते. असं नको बोला. बरं वाटते की आराम. बरं वाटते. हालेलुया. धन्यवाद येशू. आणखी कोण आहे का त्या भागामध्ये मुलग्याचं दुखणे आहे. हातामध्ये बाळपण आहे. बरं वाटते का. हालेलुया. तुझ्या मुलग्याला दुखणे आहे. तुझ्या मुलग्याला दुखणे आहे. बाळाचं मुलग्याला दुखणे आहे. बाळाचं मुलग्याला दुखणे आहे. बाळाला चालू बघा. तुम्हाला बरं वाटते. बरं वाटते. बाळ काय म्हणताय. बाळाला बरं वाटते. हालेलुया. बाळाला पण बरं वाटते. आपण हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मेंदूमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून मेंदूमध्ये असलेल्या प्रॉब्लेमचा परिणाम म्हणून डोळ्यावरती परिणाम झालेले कोणतरी इकडे कुठेतरी आहे. त्या व्यक्तीला मेंदूवर असलेल्या परिस्थितीमुळे डोळ्यावर परिणाम झालेला आहे असे कोणतरी पाहण्यात आलेला आहे. त्या व्यक्तीचा डोळ्याला आणि मेंदूला प्रभू आता स्पर्श करत आहे. असे कोणतरी असेल तर ताईला बरं वाटते. बरं वाटते ताई. त्यांनी हात वाटते. बरं वाटते. बरं वाटते. हालेलुया. तुम्हाला पण बरं वाटते. बरं वाटते. हालेलुया. पाय टेकून चालायला बघितलं तर तेव्हा सर्व बोट दुखत आहे. सर्व बोट सर्व दुखत आहे. बोट पासून वरती पण हाड दुखत आहे. असे कोणतरी इकडे असेल तर आता जरा चालू बघा. तुमच्या पायाला दुखणे बोट दुखत आहे आणि बोट पासून असे वरती पण दुखणे आहे. असे कोण असेल तर जरा चालू बघा. कोणाचा तरी पायाचा दुखणे आहे त्याचा येशू बरे करून देत आहे. असे कोण आहे का बघा. हालेलुया. बरं वाटत आहे कोण बघा. असे पूर्ण हात वर करा. पूर्ण हात वर करा. वरती आहे. बरं वाटते. चालू बघितलं. चालू पण बघितलं. बरं वाटते. हालेलुया. काकाने चांगल्यापैकी पाय आपण वर बघितलं. त्याला बरं वाटते. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रभु तुम्हा बरोबर
सोड